तर कर्नाटक सरकारच्या विरोधात सोलापूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झाली आहे। शहरातील 7 रस्ता परिसरामध्ये कर्नाटकची बस अडवण्यात आली आहे। एसटी बस अडवत एसटीवर जय महाराष्ट्र असा मजकूर लिहिण्यात आलाय। चालकाला बसमधून खाली उतरवून हार घालत गांधीगिरी पद्धतीने त्याचा सत्कार सुद्धा करण्यात आलाय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। आपण पाहूया। कर्नाटकातील एसटीच्या विरोधात जे आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय। या ठिकाणी कर्नाटक बसला जे आहे ते अडवून मोठ्या प्रमाणात त्या कर्नाटकातील एसटी चालकाला भगवं फासण्यात येते। ठाकरे गट जे आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय। कर्नाटकाकडे जाणारी जी सोलापुरातून बस आहे वेगळ्या पद्धतीनं सत्काराच्या पद्धतीनं जे आहे त्याचं त्या एसटी चालकाला जे आहे ते भगवं फासत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। आणि गाडीवरती जय महाराष्ट्र लिहिलेलं आहे आणि कर्नाटक भाषेमध्ये ज्या पद्धतीनं लिहिलं गेले ते आपण पाहू शकतोय। आपल्यासोबत आंदोलक आहेत। काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे आंदोलन? या कर्नाटक सरकारांची मुजोरी आणि तिथल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची मुजोरी आज आपल्या जे महाराष्ट्रातील जे कंडक्टर ड्रायव्हर आहेत त्यांना खाळापासून त्यांना मारहाण केलेले आहे। एवढे मुजोरी यांची वाढलेली आहे। तर आपण शिवछत्रपतीचा भूमी आहे, मग त्याच्यामुळे आपण त्यांना सन्मानानं आज त्यांचा सत्कार केलेला आहे आणि सत्कार करून त्यांना पाठवलेला आहे। बघा, आम्ही भगव्याचा पाईक आहे आणि भगवा गुलाल त्यांना लावलेला आहे। जर इथून पुढे या कर्नाटकाची मुजोरी आणि तिथल्या गुंडाची मुजोरी जर वाढलं तर महाराष्ट्रामध्ये कर्नाटक सरकारचं बस तरी सोडा, आम्ही कुठल्या कंडक्टर टाकडीच्या ब्रिजवरतीच आम्ही अडवू आणि कुठलीही बस या महाराष्ट्र सरकारामध्ये जर समजा इथून पुढे आलं तर त्यांनी सन्मानाने वागणूक दिलं तर आम्ही एक शेजारी धर्म म्हणून सन्मानाने वागणूक देऊ। जर त्यांनी अशी मुजोरी केली तर त्याच पद्धतीने त्याला उत्तर देण्यात येईल। कॅमेरा पर्सन तौशिफ शेख सह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।